नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि मी तुम्हाला शिकवणार आहे गणित या विषयातला 6वीतला पूर्णांक संख्येचा पुढचा भाग. तर चला सुरू करूयात पुढच्या भागात. पहिली गोष्ट आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणजे काय? तर एक काम करूया. शून्याच्या डावीकडे आपण एका एककाने उडी मारूया. तर उडी मारल्यावर आपल्याला काय मिळेल? -1. तेवढेच एकक घेऊन शून्याच्या डावीकडेही उडी मारूया. तर आपल्याला काय भेटेल? +1. आता या दोन्ही -1 आणि +1 या दोघांची जर समजा बेरीज केली तर आपल्याला काय उत्तर भेटेल? 0च. म्हणजेच काय? विरुद्ध संख्या ह्या नेहमी आरंभ बिंदूपासून समान अंतरावरतीच असतात. आणि दुसरी गोष्ट, त्या दोन्ही विरुद्ध संख्यांची समजा आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर हे नेहमी 0च मिळेल. तर पाहू शकता, विरुद्ध संख्या शून्यापासून सारख्याच अंतरावर आणि विरुद्ध दिशांना असतात. तर आपण पाहू शकता, विरुद्ध संख्या शून्यापासून सारख्याच अंतरावर आणि विरुद्ध दिशांना असतात आणि दोन विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी आपल्याला 0च मिळते. आता या आकृतीच्या सहाय्याने आपण याचा अभ्यास करू. आपण म्हटल्याप्रमाणे शून्याच्या उजवीकडे आपण समजा 3 एककाने जर उडी घेतली तर आपण कुठे पोहोचू? +3. तितकेच एकक घेऊन समजा आपण डावीकडे उडी मारली तर आपण पोहोचू -3. परंतु -3 आणि +3 या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला नेहमी उत्तर 0च मिळेल. तर इथे पहा, ससा जेव्हा शून्यापासून उजवीकडे 3 एककांची उडी मारतो तेव्हा तो +3 या संख्येवर जातो आणि जेव्हा तो शून्यापासून डावीकडे 3 एककाची उडी मारतो तेव्हा तो -3 या संख्येवर जातो. शून्यापासून दोन्ही अंतरे समानच आहेत, कारण आपण मोजले हे तिन्ही हे -3 आणि +3 हे शून्यापासून 3 एककावरतीच आहे. फक्त उड्या मारलेल्याच्या दिशा विरुद्ध आहेत, म्हणजेच -3 आणि +3 ह्या एकमेकांच्या परस्पर विरोधी संख्या आहेत. तर चला आता यावरती आपण एक सराव संच सोडूया. तर खाली संख्येच्या विरुद्ध संख्या लिहा. तर हा तक्ता दिलाय, जिथे आपल्याला संख्या दिल्या आहेत त्याच्या विरुद्ध संख्या आपल्याला इथे लिहायच्या. तर इथे पहा, 47 ची विरुद्ध संख्या -47, 52 अधिक 52, धन 52 ची संख्या ऋण 52 म्हणजेच -52, -33 ची अधिक 33. तर एक लक्षात ठेवा, जर शून्यापासून आपण उजवीकडे गेलो 47 वर तेवढेच एकक घेऊन आपल्याला शून्याच्या डावीकडे जावं लागते, तेव्हा आपल्याला मिळते -47. आता -84 ची अपोजिट किंवा विरुद्ध संख्या आहे +84. तसेच -21 चे +21, +16 चे -16, -26 चे +26 आणि 80 चे -80. तर अशा प्रकारे आपण विरुद्ध संख्या आपण लिहू शकतो. आता पुढचा भाग म्हणजे पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा. म्हणजेच 5 आणि 6 हे समजा दोन आकडे घेतले तर कुठला आकडा मोठा? तर आपल्याला माहिती आहे 5च्या पुढची संख्या मोठी संख्या येते 6, म्हणजेच 6 हा मोठा आकडा झाला. तर उजवीकडे येणारे सगळे आकडे हे मोठेच असतात, त्याचप्रमाणे डावीकडे जाणारे हे आकडे नेहमी छोटेच असतात. तर याचा आपण अभ्यास ह्या आता पूर्णांक संख्यामध्ये करू. संख्या रेषेवरील उजवीकडे प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्यापेक्षा 1 ने मोठी असते. म्हणजेच 5च्या बाजूला जी 6 आकडा लिहिला आहे तो उजवीकडे आला आणि तो आकडा 1 पेक्षा हा नेहमी 5 पेक्षा हा 1 ने मोठाच असतो. इथे आपण एक संख्या रेषा काढली आहे. आता इथे पहा, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण जसे जसे डावीकडून उजवीकडे चालत जाऊ तर 4 वरून -3 कडे गेलं तर ह्या दोघांमध्ये 1 एककाचा फरक आहे. त्यामुळे -3 हा -4 पेक्षा मोठा. आता हे मोठा असल्याचे चिन्ह हे असे दाखवले जाते. जिकडे हे 2 टोके असतात ती संख्या ही मोठीच आणि जिथे हे 1 टोक येते ती संख्या छोटी. या अशा प्रकारे आपण हे चिन्ह ओळखले जाते. आता तुम्ही पाहू शकता +5 आणि -4 यातला मोठा कोण? तर मला सांगा, -4 ही डावीकडे आली आणि त्याच्या उजवीकडे ही +5 आली. तर मी म्हटल्याप्रमाणे डावीकडच्या पेक्षा उजवीकडची संख्या ही नेहमी मोठीच असते, म्हणजेच -4
ही खरं तर 5 पेक्षा लहान आहे किंवा 5 हा वजा 4 पेक्षा मोठा आहे. आता खाली एक प्रश्नाचं मी उदाहरण दिलंय, तर या कंसामध्ये त्याची उत्तरे आपण सोडवूयात. तर 4 आणि -3. तर मला सांगा, -3 हा डावीकडे आला आणि हा +4 कुठे आला? उजवीकडे. याचा अर्थ कुठला मोठा? कुठली संख्या मोठी? तर आपण म्हणू शकतो 4 ही संख्या मोठी. तिथे पाहू शकता 4 कडे आपण 2 तोंडे दाखवली आहेत किंवा 2 टोके दाखवली. त्याचप्रमाणे पुढची उत्तर आपण सोडवली. तर 4 आणि 3. तर मला सांगा 3च्या पुढची आकडा हा 4 आहे. आता ही पुढची संख्या आपण सोडवू. 4 आणि 3. तर मला सांगा यामध्ये कुठली संख्या मोठी आहे? तर हा 4 आकडा हा 3च्या उजवीकडे येतो. पाहू शकता हा 4 आकडा 3च्या उजवीकडे येतो आणि जेव्हाही कुठली संख्या ही आकड्याच्या उजवीकडे येते, तर ही संख्या नेहमी मोठीच असते. म्हणून आपण 4 कडे 2 टोके दाखवली. आता 0 आणि -1 यामध्ये मोठा कोण? तर -1 च्या उजवीकडे 0 येतो म्हणून हा 0 मोठा. -2 आणि -3 यामध्ये मोठा कुठला? मोठा आकडा कुठला? तर आपण म्हणू शकतो -3 च्या उजवीकडे -2 येतो. त्या कारणाने -2 हा मोठा म्हणून त्याच्याकडे 2 टोके दाखवली. आणि सगळ्यात शेवट -12 आणि +7. तर -12 ही येते डावीकडे, +7 येतो हा येतो उजवीकडे. तर उजवीकडे असणारी संख्या डावीकडे पेक्षा मोठीच असते म्हणून 7 कडे आपण 2 टोके दाखवली. तर अशा प्रकारे आपण लहान मोठेपणा संख्यांचा ओळखू शकतो. तर चला आता आपण सराव संच 7 चा अभ्यास करू. खालील चौकटीमध्ये ह्या चिन्हांचा वापर करून योग्य त्या गोष्टी लिहू. तर इथे पाहू शकता -4 आणि -5. तर -4 ही डावीकडे आली, +5 हा उजवीकडे आला म्हणजे +5 ही मोठी झाली म्हणून 2 टोके आपण 5 कडे दाखवली. तसेच 8 आणि -10. तर -10 डावीकडे आली, +8 हा उजवीकडे आला म्हणून 8 कडे आपण 2 तोंडे दाखवली. +9 आणि +9 ह्या दोन्ही समानच आहेत म्हणून आपण इथे इक्वल टू किंवा समानतेचे आपण चिन्ह वापरले. -6 आणि 0. -6 हा खरं तर डावीकडे येतो आणि 0 हा उजवीकडे येतो म्हणून 0 मोठा. 7 आणि 4. 4च्या उजवीकडे ही 7 आकडा येतो म्हणून हा 7 मोठा म्हणून त्याच्याकडे 2 टोके. त्याचप्रमाणे बाकी सर्वांची उत्तरे आपण तशीच सोडवली. तर तुम्ही एकदा पाहू शकता म्हणजे तुम्हाला कळेल. डावीकडे समजा आकडा असेल आणि दुसरा आकडा समजा उजवीकडे आला, तर उजवीकडचा आकडा हा नेहमी डावीपेक्षा सर्वश्रेष्ठ म्हणून त्याला 2 टोके आपण दाखवतो. आता पुढचं शिकूया पूर्णांक संख्यांची वजाबाकी. पूर्णांक संख्यांची वजाबाकी खालील उदाहरणावरून समजून घेऊया. तर इथे पहा, पहिले उदाहरण काय दिले आहे? -9 वजा त्यामध्ये पुढे -4. म्हणजे -9 मधून -4 आपल्याला ची वजाबाकी करायची. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे समजा हा कंस जर आपण काढला तर हे दोन्ही चिन्ह एकमेकांशी गुणले जातात. वजा आणि वजा. तर इथे पाहू शकता आपण हा कंस जर उघडला तर ही वजा आणि वजा एकमेकांशी गुणले जातात. म्हणजेच वजा आणि वजा यांचा गुणाकार नेहमी अधिकच येतो. म्हणून तुम्ही पाहू शकता 4 जो -4 होता आणि बाहेरची जे चिन्ह वजा होते ते आता झाले अधिक. तर -9 + 4 म्हणजेच काय? -9 च्या +4 म्हणजे काय? +4 आला म्हणजे आपल्याकडे उजवीकडे 4 एकक चालत जावे लागते. म्हणजे -9 च्या उजवीकडे 4 एकक म्हणजे काय? -8, -7, -6 आणि -5. तर हे -5 आपले उत्तर. तसेच आता पुढचा एक्झाम्पल किंवा पुढचे उदाहरण बघू. -4 -9. तर म्हटल्याप्रमाणे वजा आणि वजा जर हा कंस उघडला तर वजा आणि वजा एकमेकांशी गुणले जातात आणि ते चिन्ह बदलते +9 वरती. तर -4 च्या उजवीकडे आपल्याला +9 किंवा 9 एकक मोजत जावे लागेल. तर -4 च्या पुढे जर 9 एकक मोजत गेलो तर आपल्याला उत्तर येते +5. आता दुसरे म्हणजे +9 वजा +4. आता इथे पहा मी तुम्हाला आधीही म्हटले होते जर मी कंस उघडला तर वजा आणि अधिक या दोघांचा गुणाकार जर केला तर आपलं उत्तर नेहमी वजाबाकीचेच मिळते. तर 9 - 4 म्हणजेच काय? 9च्या डावीकडे आपल्याला 4 अंक मोजत जावे लागेल किंवा 4 एकक मोजावे लागतील. त्याचं उत्तर येईल आपल्याला +5. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे वजा करायची आहे 9 मधून -4. तर पुन्हा हे समजा कंस उघडले तर हे वजा वजा आपल्याला मिळेल अधिक.
तर 9च्या पुढे 4 एकक उजवीकडे मोजत गेलो तर आपल्याला उत्तर भेटले +13. तर अशा प्रकारे आपण वजाबाकी करतो. परंतु लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही कंस उघडाल आणि दोन्ही बाजूला जर आपल्याला वजाबाकी चिन्ह असेल तर आपल्याला उत्तर नेहमी अधिक मिळते. परंतु जर कुठलेही एक चिन्ह वजाचे आणि अधिकचे असेल आणि त्या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर नेहमी वजाच मिळते. तर चला, याचाही सराव संच आज आपण सोडून घेऊया. सराव संच 8. उभ्या स्तंभातील संख्यातून आडव्या स्तंभातील संख्या वजा करा आणि रिकाम्या चौकटींमध्ये संख्या लिहा. तर इथे मोठासा तक्ता आहे. या तक्त्यामधून उजव्या संख्येतून ह्या डाव्या संख्या आपण वजा करूया. तर बघा, 3 वजा 6. तर 6 ही वजा होणार म्हणजे काय? 3च्या डावीकडे आपण 6 आकडे मोजत जाऊ किंवा 6 एकक घेत जाऊ. तर 3च्या पुढे 6 डावीकडे आकडे जर मोजले तर आपले उत्तर -3 येईल. तसेच 3तून 9 गेले म्हणजेच काय, 9 आकडे आपल्याला डावीकडे मोजत जावे लागतील, तेव्हा आपले उत्तर भेटेल -6. 3 वजा आणि -4. तर वजा हे आपण कंस जर उघडले तर वजा आणि वजा ह्या दोघांचा गुणाकार झाला तर त्याचे उत्तर येते अधिक. तर 3 + 4 आपल्याला येते 7. तसेच इथे पण सुद्धा तर ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला +5 येणार आणि त्याचं उत्तर भेटेल 8. असेच आपण पुढचेही सगळे आकडे वजाबाकीने सोडवले आणि आपल्याला ही विशिष्ट प्रकारची वेगवेगळी उत्तरे आली. तर याचा तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला जरूर समजेल वजाबाकी कशी करावी. तर आज आपण काय शिकलो? तर पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरुद्ध संख्या कशा ओळखायच्या. दुसरा म्हणजे आपल्याला कुठली संख्या पूर्णांक संख्या मोठी आणि कुठली छोटी याचा आपण अभ्यास केला. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे वजाबाकी. तर चला, असाच आपण अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये पण करू. धन्यवाद.